नमस्कार माझ्या लाडक्या बहीण आणि भावांनो. तुम्ही ई-के-वाय-सी केली असेल किंवा करायची असेल तुम्हाला, तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा संपूर्ण पहा. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, या ई-के-वाय-सीमध्ये असा एक घोळ करण्यात आला आहे की ज्यामुळे तुम्ही त्या लाडक्या बहीण योजनेमधून बाहेर होताल. होय लाडक्या बहिणींनो, या सरकारने असं एक षडयंत्र रचलं आहे, म्हणजे असा एक घोळ केला आहे की ज्यामुळे जर तुम्ही ती माहिती जर तुम्हाला ती नीट समजली नाही तर तुम्ही त्या योजनेमधून बाहेर होताल. मुद्दामहून ठेवला आहे तो प्रश्न, मुद्दामहून तसं केलं आहे की कारण तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळू नाही. होय, तर मला सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला लोकांना असं बेजारच करायचं असेल, जर त्यांना ही योजना राबवायचीच नसेल तर तुम्ही डायरेक्ट ती योजना बंद करून टाका. परंतु काही लोकांना असं मूर्खात काढू नका. योजनेच्या नावाखाली एवढे लोकांना परेशान करून ठेवलं आहे. योजनेच्या नावाखाली तुम्ही काहीही करायला होता. तुम्ही प्रश्न काय विचारत आहात, तुम्ही उत्तर काय मागत आहात, काय मागत आहात? मला सरकारला प्रश्न एक विचारायचा आहे. सरकार हे पहा, तुम्ही लाभार्थी आधार क्रमांक विचारला, होय छान गोष्ट आहे. तुम्ही वडिलांचा किंवा पतींचा विचारला, पण तुम्ही एक ऑप्शन दिला नाही. तुम्ही एक ऑप्शन देण्यात पाहिजे होता की ज्यांचे वडील किंवा पती वारलेले आहेत त्यांचं करायचं काय. अजून समजा ज्यांच्या काही जणांचा घटस्फोट झाला असेल तर त्यांचं काय करायचं. बरं, काही लोकांची भांडणं झाली असेल नवरा बायकोंची, तर त्यांचं काय करायचं. ते KYCसाठी तिथं जातील का. कसं होणार. त्यांच्या मोबाईलवर OTP येणार, कोण सांगणार. तुम्ही एक ऑप्शन ठेवायला पाहिजे होता की ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन निवडता येतील आम्हाला. तुम्ही असं काहीच ठेवलेलं नाही. आणि अजून यामध्येच अजून काय केलं आहे सरकारने, म्हणजे या योजनेमध्ये ही जी आपण जे प्रश्न विचारले आहेत ना, ते प्रश्न नीट समजून जर पाहिले तरच कळणार. तिथे प्रश्न म्हणजे एक ऑप्शन आहे, जात प्रवर्ग विचारला आहे. ओके, जात प्रवर्ग काय करायचं मला सांगा बरं, विचारू द्या. खालील बाबी प्रमाणित कराव्यात. ओके, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग म्हणा किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यवाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, असा प्रश्न आहे. तर नाहीत घेत ना, घेत नाहीत आपण असंच म्हणणार ना. त्याचं उत्तर काय लिहायला पाहिजे आपण, असं घेत नाहीत म्हणून नाहीत लिहिणार. काही लोक, मी पण नाहीच करणार होतो, परंतु यार मी विचार केला, 4 वेळा वाचला, 5 वेळा वाचला, 6 वेळा, अरे यार म्हणलं हा काय गोळ आहे, हा प्रश्न नाही लिहायसारखा नाही, तर उत्तर होय पाहिजे. परंतु काही लोकांनी ते नाही केलं. मी सुद्धा केलं होतं. कितीच तुम्ही घोळ केला आहे, कितीच मोठी तुमचा विचार आहे की लोकांना स्वतःहून त्यांच्या योजनेमधून बाहेर करण्यासाठी तुम्ही किती मोठं षडयंत्र केलं. अरे ते तर जाऊ द्या, माझ्या घरात माझ्या पत्नीला जूनपासून हप्ता नाही, माझ्या आईला देखील जूनपासून हप्ता नव्हता. त्यानंतर हा ऑक्टोबरमध्ये त्यांना फक्त पहिला हप्ता पडला माझ्या आईला. माझ्या बायकोला मिळत नाही, काही गोष्ट नाही वगैरे, एका घरात एकालाच भेटायला पाहिजे. पण माझ्या आईला देखील फक्त एकच महिना, 4-5 महिन्याचे तर भेटलेही नाहीत. आता निवडणुका जवळ आल्या म्हणून भेटला का, असाही प्रश्न पडतो मला. जर तुम्हाला कोणतीही योजना राबवायची असेल तर ती तुम्ही चांगल्या प्रकारे राबवा, आम्हाला आनंदच होईल. ही असे जे प्रश्न विचारते त्यात तुम्ही थोडा सुधार करा, लोकांना कळावा असा प्रश्न विचारा. माझा काय, तुम्ही एवढी मोठी योजना राबवत आहात, तुमचे आभार, परंतु थोडंफार निरीक्षण करा मुख्यमंत्री साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र.